आणि आता बातमी जरांगेंनी ओबीसी आंदोलनावर दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भातली आहे। उपोषणाला बसलात तर खुशाल बसा, मात्र अजिबात वाद लावू नका अशा शब्दात मनोज जरांगे यांनी ओबीसी आंदोलकांना इशारा दिलाय। पंढरपुरात आंदोलन करताय तर तिकडे ताकद लावा, अंतरवाली सराटीत काय येताय अशा शब्दात जरांगेंनी ओबीसी आंदोलकांना सवाल केलाय। तर फडणवीसांनी 3 ते 4 दिवसांच्या आत आरक्षण द्यावं अशी मागणी आता जरांगेंनी केली आहे। मी बोललो त्याच्यावर 13 महिने ते लेकरं मारायला लागले, ते धनगराचे यार पंढरपुरात बसले एसटी आरक्षणासाठी लेकरं, ते जीव जायची वेळ आली तिथं बसून ताकद द्यावा त्यांना। इकडं कुठं निघू तुम्ही फुकट भांडण कधी घेणार? आमच्यामुळं तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी तुम्ही भांडण कधी घेणार? आम्ही कोणाच नाव थुकतो का? मग तुम्ही बळच कोण थुकासाठी तर काय अधिकारी पोलिसाला आमचा रस्ता अडवायचा? कोणी ते जाधव? आता मला अंमलबजावणी पाहिजे सगळ्या मागणीची। मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजात जायचं नाही। एक दुसरं, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले तर ते राजकीय भाषा बोलायला लागले। 7 दिवस झाले राजकीय भाषा बंद केली बोलायची, एक शब्द वापरत नाही। पाडापाडी बंद, 3-4 कामं केले। आता फडणवीस साहेबांनी आरक्षण द्यायचं, या 2-4 दिवसाच्या आत सगळ्या मागणीची आता अंमलबजावणी करायची।